गोष्ट सांगण्यापूर्वी एक निवेदन आहे मित्रांनो, तुमच्यापैकी बरेच जण कथा बघता पण सबस्क्राईब आणि लाईक करत नाहीत, तर तसं करू नका मित्रांनो। जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं तर मला प्रेरणा मिळेल अजून चांगल्या गोष्टी बनवायला। तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। विकास नुकताच एसटीमध्ये ड्रायव्हर म्हणून रुजू झाला होता। तो खूप खुश होता कारण त्याला सरकारी नोकरी मिळाली होती। त्या दिवशी विकासची नाईट शिफ्ट लावण्यात आली। पहिलाच दिवस आणि रात्रीची ड्युटी म्हणून तो जरा चिंतेत होता, पण त्याने मनाची तयारी केली। संध्याकाळी 7 वाजता त्याने डेपोमध्ये रिपोर्टिंग केलं व एसटीकडे चालू लागला। तो एसटीजवळ गेला। एसटीचं दार उघडलं। एक पाय टायरवर ठेवत तो एसटीत ड्रायव्हर सीटवर बसला। काय मित्रा, पहिलाच दिवस आहे, नीट कर, रस्ता जरा उबडखाबड आहे। विकास आवाजाच्या दिशेने मागे वळाला। 30-35 वर्षाचा व्यक्ती उभा होता। तो बसचा कंडक्टर होता। विकासने होकारार्थी मान हलवली। त्याने चाबी लावली व बस चालू केली। संध्याकाळचे 7:30 वाजले होते। त्याने डेपोतून एसटी काढली व निघाला। हातगाव हे त्यांचं लास्ट स्टॉप होतं आणि तिथेच त्यांना मुक्कामही करायचा होता। मध्ये 2-3 गावं होती। पहिला दिवस असूनही विकास बऱ्यापैकी एसटी चालवत होता। आता रात्रीचे 9 वाजत होते। मधले 2-3 खेडे केव्हाच मागे गेले होते। कंडक्टर आता एसटीच्या कॅबिन सीटमध्ये येऊन बसला। त्याने आपल्या बॅगेतून काहीतरी काढलं। हे काय करताय तुम्ही? विकासने विचारलं। तू नवीन आहेस म्हणून तुला माहीत नाही वाटतं, असं म्हणत कंडक्टरने दारूचे 2 घोट मारले। त्याने विकासलाही विचारणा केली, पण विकासने नकार दिला व तो तसाच एसटी चालवत राहिला। रस्त्यावर घनदाट अंधार पसरला होता। रस्त्याच्या दोन्ही बाजूला बाभळीचे झाडं विचित्रपणे उभे होते। त्या अंधाराला चिरत एसटी धावत होती। रस्ता मोकळा असल्याने विकास बिनधास्तपणे एसटी पळवत होता। सोबतच बाहेरचं दृश्यही बघत होता। ते काटेरी बाभळाचे झाडं जणू आपल्याकडेच बघतायत असं विकासला वाटत होतं। विकासने आपल्या बाजूला बघितलं। कंडक्टर तर पिऊन टाईट झाला होता व तो झोपी गेला होता। थांबवा थांबवा, इथेच उतरायचंय मला। विकासने एसटी थांबवली। हो काका, पण एसटी स्टँड तर लांब आहे अजून, मग इथेच कशाला उतरताय? विकासने त्या प्रवाशाला विचारणा केली। तो प्रवासी म्हणाला, नवीन दिसतोय तू म्हणून एसटी स्टँडवर न्यायची म्हणतोया। तुला माहीत नाही का, ते एसटी स्टँड स्मशानाला लागून आहे, त्यामुळे तिथे रात्री कोण थांबत नाही। तू पण नको नेऊस एसटी तिथे, असं म्हणत तो प्रवासी उतरला व जोरातच एसटीचं दार लावलं। विकासने एसटी चालू केली व निघाला, पण आता त्याच्या मनात शंका आणि भीती दोन्ही होतं। एसटीमध्ये तो एकटाच होता। कंडक्टर असूनही नसल्यासारखाच होता। त्यामुळे एसटी पुढे नेऊया का नको या विचारात विकास गुंग होता। तो विचार करत असतानाच त्याला कोणतरी एसटीच्या समोर आलेलं दिसलं। विकासने गचकन ब्रेक दाबला व एसटी थांबवली। समोर एक म्हातारा होता। मोठ्या मिशा, डोक्यावर फेटा, हातात काठी असा त्याचा अवतार होता। विकासने एसटी थांबवताच तो एसटीत चढला व दरवाजाजवळच पहिल्याच सीटवर बसला। विकासला तो म्हातारा विचित्रच वाटत होता। विकासने त्याला जरा निरखून बघितलं। अरे पोरा, काय बघतोया? चल लवकर, माझं हॉटेल उघडंच आहे, कुणी बी नाही तिथं, मला जायला पाहिजे, असं म्हणत म्हातारा खिडकीच्या बाहेर बघू लागला। विकासने एसटी चालू केली व ती थेट हातगाव बस स्टँडला थांबवली। एसटी थांबताच म्हातारा लगबगीने एसटीतून उतरला व आपल्या हॉटेलाकडे चालू लागला। विकासही एसटीतून उतरला
व आजूबाजूला बघू लागला. त्याला त्या प्रवाशाचे शब्द आठवत होते, म्हणून तो शहानिशा करण्यासाठी आजूबाजूला नजर रोखून पाहू लागला. पण त्याला काहीच दिसले नाही. दिसली ती फक्त त्या म्हाताऱ्याची हॉटेल काय, चहाची टपरीच होती ती. विकास विचार करत होता, इथे तर कुठे स्मशानभूमी दिसत नाहीये. मग तो प्रवासी असं का म्हणाला? कदाचित तो खोटं बोलत असावा. विकास आपल्या मनाचे तर्कवितर्क लावत होता. ड्रायव्हर साहेब, ओ ड्रायव्हर साहेब. विकासने मागे वळून बघितलं. तो म्हातारा विकासला आपल्या हॉटेलात बोलवत होता. विकास एसटीत गेला व आपली पाण्याची बॉटल घेतली. सोबतच कंडक्टरलाही उठवायचा प्रयत्न करत होता. ओ कंडक्टर साहेब, उठा, चला हॉटेलातून चहा पाणी घेऊन येऊ. विकासच्या बोलण्याचा कंडक्टरवर काहीच परिणाम होत नव्हता, कारण कंडक्टर गाढ झोपी गेला होता आणि आता सकाळशिवाय तो उठणं अशक्य होतं. विकासने बिस्लेरी घेतली व खाली उतरला. त्याने आपल्या बिस्लेरीच्या पाण्याने 1-2 गुळण्या टाकल्या व हॉटेलात गेला. विकास रुमालाने तोंड पुसत खुर्चीवर जाऊन बसला. तसा म्हातारा आला व म्हणाला, बोला साहेब, काय आणू? शेवचिवडा आणि कांदा आणा जरा, विकास म्हणाला. त्यावर म्हातारा चिडत म्हणाला, इथे फक्त चहा मिळेल. हे बोलताना म्हाताऱ्याचा आवाज बदलला होता. हे विकासच्याही लक्षात आले. बरं, एक चहा आणा, विकास म्हणाला. आता म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. तो लगेच गेला व चहा बनवायला लागला. तोपर्यंत विकास असाच फेरफटका मारण्यासाठी उठला व चालायला लागला. चालता चालता तो बराच लांब आला होता. तो थांबला व परत जाण्यासाठी मागे वळाला. पण मागे वळताच त्याने जे बघितलं त्याच्यावर त्याचा विश्वास बसला नाही. मगाशी तो ज्या हॉटेलात बसला होता तिथे आता हॉटेल नव्हतं, तर तिथे एक चिता जळत होती. तो प्रकार बघून विकासच्या अंगावर काटाच आला. भीतीने त्याला दरादरा घाम फुटला. ओ ड्रायव्हर साहेब, या लवकर, चहा थंडा होतोय तुमचा. हा आवाज विकासच्या कानावर पडला. हा त्या म्हाताऱ्याचा आवाज होता, पण म्हातारा कुठे दिसत नव्हता. आवाज परत येत होता. विकासने नीट आवाजाच्या दिशेने बघितले तर त्याला धक्काच बसला, कारण म्हाताऱ्याचा आवाज हा त्याची तेथून येत होता. आता विकासचे हातपाय कापायला लागले, अंगावर शहारे आले. विकासने तिथून लगेच पळ काढला, पण थोडं पुढे जाताच तो थांबला व मागे बघू लागला. त्याची एसटी आणि एसटीत कंडक्टर होता. त्यांना सोडून कसं जाणार? त्यामुळे विकासने आपला विचार बदलला व तो चितेच्या दिशेने जाऊ लागला. तो जसा जसा जवळ जात होता तसा त्याला तो म्हातारा व त्याचं हॉटेल दिसत होतं आणि चिता अदृश्य झाली. हे बघून विकास अजूनच घाबरला. घ्या तुमचा चहा, लवकर प्या, असं म्हणत म्हाताऱ्याने चहाचा ग्लास विकासच्या हातात दिला. पण विकास एवढा घाबरला होता की त्याच्या हातून तो ग्लास निसटला व फुटला व चहा म्हाताऱ्याच्या अंगावर सांडला गेला. तसा म्हातारा कळवळला. आता म्हातारा चांगलाच चिडला होता. त्याचे डोळे आता पांढरे झाले होते. अंगावरचं मांस खाली गळत होतं. तो म्हातारा विकासवर हल्ला करण्याच्या बेतात आहे हे विकासने ओळखलं. विकास लगेचच तिथून पळत धावत सुटला. म्हाताऱ्याने काडी फेकून विकासला मारली, पण तरीही विकास थांबला नाही व तसाच धावत राहिला. धावता धावता तो कच्च्या रस्त्यावर आला, जिथे जवळच एक छोटीशी फोटो फ्रेम एका झाडाखाली होती व जरा मंदिरासारखं केलेलं होतं. विकास तिथे गेला, फोटो फ्रेम पाहिली. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तो स्वामी समर्थांचा फोटो होता. विकासला स्वामी समर्थ हे फक्त नावापुरतेच माहीत होते, पण त्याचा विश्वास तसा पक्का होता की हे कुणीतरी अवतारी पुरुष आहेत आणि या संकटात हे स्वतः समोरून सांगत आहेत की भिवू नकोस. म्हणून विकास तिथेच थांबला व मनात गणपती बाप्पाचे नाव घेऊ लागला, कारण स्वामी समर्थ हे एक संत आहेत. बस एवढंच विकासला माहीत होतं. त्यांचा मंत्र व नामजप कसा करावा हे त्याला माहिती नव्हतं. विकासने ऐकलं होतं की देवाच्या सान्निध्यात भूतं
येऊ शकत नाहीत. म्हणून विकास तिथेच थांबला व मागे वळून पाहू लागला तर त्याला परत ती चिता दिसत होती, जी एस टीपासून थोड्या अंतरावर भडाभडा जळत होती. विकासला कंडक्टरची खूप चिंता वाटू लागली, पण तो काहीच करू शकत नव्हता. म्हणून तो रात्रभर त्या फोटो शेजारीच झोपला. आता ती चिता जळून विझली होती व शिल्लक होती ती फक्त राख. विकास खूप घाबरला होता, त्यामुळे तो रात्रभर त्या डीपीजवळच झोपला. सकाळ होताच तो उठला व एस टीकडे गेला तर त्याला समजले की एस टी स्मशानात उभी होती. स्मशानभूमीत काही माणसे जमली होती. विकासने त्यांना विचारणा केली असता कळालं की काल एक चहावाला म्हातारा मेला होता. त्यालाच काल अग्नी दिली होती व त्याचे नातेवाईक आज राख न्यायला आले होते. हे समजताच विकासच्या अंगावर काटाच आला. त्याला रात्रीचा भयंकर प्रकार आठवला. विकास लगेच एस टीत बसला व एस टी चालू केली. कंडक्टर आता उठला होता. विकासच्या मनातील भीती अजूनही जात नव्हती. त्याला सारखा रात्रीचा प्रसंग आठवायचा व अंगावर चरकन काटा यायचा.